तालुका पोलिसांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला। ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांचा पोलीस निरीक्षक यांच्यावर गंभीर आरोप। पोलीस निरीक्षकाने पैसे घेऊन गुन्हा दाखल केला। आरपीआय नेते ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाणांचा खळबळजनक आरोप। जमिनीच्या वादातून आरपीआय नेत्यावर गुन्हा। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधूंना साकडे। गुन्हा रद्द करण्याची मागणी। जालना तालुका पोलिसांनी राजकीय सूडबुद्धीने आणि आर्थिक गैरव्यवहार करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय, असा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी जालन्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची भेट घेऊन गुन्हा रद्द करण्याची आणि संबंधित पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या व्यवहारातील वादाचे कारण सांगत 16 जून रोजी घडलेल्या एका कथित घटनेप्रकरणी 20 जून रोजी तालुका जालना पोलीस ठाण्यात ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र 16 जून रोजी अशी कोणतीही घटना घडलेलीच नव्हती, असा दावा ॲडव्होकेट चव्हाण यांनी केलाय। तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी तक्रारदार पक्षासोबत आर्थिक व्यवहार करून हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा थेट आरोप चव्हाण यांनी केलाय। या अन्यायाविरोधात ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची भेट घेतली। हा खोटा गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा आणि पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आता यावर पोलीस अधीक्षक काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। आंबेडकरी विचाराचे सर्व कार्यकर्ते, संघटनेचे लोक, एसपीला आम्ही आता भेटलो आणि एसपीला आम्ही एक मोठं घडलेल्या घटनेचं एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनामधली बाबासी आहे की 16 तारखेला एक फिर्याद दिली दिनकर मारुतराव देशमुख आणि रामराव रंगनाथ खडके या दोघांनी एक अशी फिर्याद दिली की जालन्याच्या अंबर रोडला 477 3/5 इशी या सर्वे नंबरमध्ये आम्ही म्हणजे मी तिथं जाऊन माझ्या मुलानं तिथं जाऊन भांडणं केले। 10-15 गुंड लोक नेऊन आम्ही तिथं दंगल करण्याचा प्रयत्न करून आम्हाला लाथाबुक्क्याने मारले, अशी एक खोटी फिर्याद दिली। आणि त्या फिर्यादी देण्याचं कारण असं सांगितलं की 477 3/5 ही जमीन बरवार किसन भवानी बरवार यांची आहे। त्यांच्या 10 एकर 2 गुंठे जमिनीमधून 6.5 एकर जमीन दिनकर देशमुख आणि खडके आणि मेहरा या तिघांना खरेदी करी त्याला विकली, ही गोष्ट खरी आहे। त्यापैकी 55 गुंठे जमीन ही किसन बरवारची मुलं मनोज आणि त्याचे 3 मुलं आणि 5 मुली अशा 9 लोकांच्या नावानं ती जमीन आहे। आजही ताबा आहे, मोजणी आहे आणि ती जमीन मी 2010ला किसन भवानी बरवार यांच्याकडून इसारपावती करून घेतली। इसारपावती करून घेतल्यानंतर ते मरण पावले। त्याच्यानंतर या पोरानं या सगळ्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला हे केलं की ती त्याच्या पत्नीच्या नावानं झाली। मग ती पत्नीच्या नावानं झाल्याच्या नंतर पत्नीनं सुद्धा यांनी पप्पांना आमच्या तुम्हाला इसारपावती करून दिली, आमच्या आईकडून पण करून घ्या, आपण नंतर खरेदी करू। त्यांच्या आईनं कडून सुद्धा मला खरेदी करून दिली। थोड्याच वेळानंतर दिवसानंतर त्यांची आई पण वारली, त्यांची म्हणजे किसन भवानी बरवारची पत्नी। आणि नंतर या 4 भावांनी मला ही 55 गुंठे जमीन इसारपावती करून दिली आणि त्याचा आमचा हा मूळ मालकाशी माझा यावर आहे। ह्या मूळ मालकाशी यावर असताना आमचा ताबा आहे, मोजणी केली। आता मोजणीमध्ये त्यांचा हा आमची 2017ला मालकी झालेली किसन बरवार आणि त्याच्या पत्नीच्या नावाने झालेला पहिला फेरफार, हा 25ला 9 लोकांच्या नावाने ही 55 गुंठे झाल्याचा हा पुन्हा हा फेरफार। हे म्हणजे अधिकृत डॉक्युमेंट आहेत। तुम्हाला याच्यासाठी बोलवलं की आणि हे 25चा या 25मध्ये किसन बरवारचे 4 मुलं आणि 5 मुली या 55 गुंठ्याच्या मालक आहेत, ताबेदार आहेत। त्यानंतर ते आहेत याच्यासोबत याची ही मोजणी नकाशा, हा काल झालेला पंचनामा आहे। या पंचनाम्यात देशमुख आणि रंगनाथ खडके यांच्या पण सह्या आहेत की ही 7/12मध्ये मोजणीप्रमाणे मोजलेली जमीन या बरवाराची आहे। मी याच्यामुळे स्टोरी सांगायलो की आणि त्याच्या ह्या माझ्या त्या करून घेतलेल्या इसारपावत्या 2010ला
5ला आणि आता याला 2010, 17 आणि 2023 23 24 म्हणजे याच्यामध्ये याच्यामुळं एवढं डिटेल सांगणे की प्रॉपर्टीचं मॅटर आहे. पण माझ्या हे एवढं मोठं प्रॉपर्टीचं मॅटर आहे. दिनकर मारुतराव देशमुख आणि रामराव रंगनाथ खडके यांनी पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशनचे साबळे PI साबळे यांच्याशी संगनमत केलं आणि 16 तारखेला एक तक्रार दिली. 20 तारीखला तक्रार दिली, 16ची घटना सांगितली. 20 तारखेला फिर्याद नोंदवली आणि 16 तारखेची घटना अशी दाखवली की त्या ठिकाणी माझा मुलगा तिथे गेला, त्यानं नकाशा दाखवला, 51 गुंठ्याचा ताबा दाखवला. आता त्याला आम्हाला माहीतच नाही. ही फिर्याद दिली. त्याच्यानंतर दुसरं की मी 10-12 गुंड घेऊन गेलो आणि त्यांना अडवलं, मला माहीतच नाही. बरं, आम्ही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलं असं तक्रारीत म्हटलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये ही घटना 16 तारखेची असताना 20 तारखेला साबळेंनी त्यांच्यासोबत, म्हणजे साबळेंनी देशमुखाच्या सोबत प्रचंड गैरप्रकार केला, प्रचंड पैशाचा व्यवहार केला असं माझं ठाम मत आहे. आणि त्याला निलंबित करावं ही मागणी आहे ही. आणि त्याची चौकशी करण्याच्यासाठी SP ला आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते केले, कारण मी रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा कार्यकर्ता आहे. आणि मग आम्ही त्याच्यामध्ये ही मागणी केली की आमचा CDR पहा, आमचं मोबाईल लोकेशन पहा, त्यांचंही पहा. आणि मग मारामारी कुठं झाली, आम्ही कुठं अडवलं, किती 10-12 लोक कुठं घेऊन आलो याचं लोकेशन दाखवा. हे जर लोकेशन तुम्हाला तसं दाखवायची मागणी केली, तसं नाही आहे. आणि म्हणून ते तसं घटनाच घडली नाही. मला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्याच्यासाठी देशमुखांनी केलेली ही खोटी फिर्याद आहे. आणि या खोट्या फिर्यादीला रद्द करावं आणि खोटी फिर्याद नोंदवून घेण्याच्यासाठी साबळे PI तालुका जालना पोलीस स्टेशनचे यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, त्याला निलंबित करावा ही रिपब्लिकन पक्षाची आणि आमच्या सर्वांचीच याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्याची मागणी आहे. आज